हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. हा व्लॉग आहे मार्च महिन्यातला, सुट्टीमधला. उन्हाळ्याची सुट्टी चालू असताना. आणि पहिले मी माहेरचे खूप सारे व्हिडिओज तुमच्याशी शेअर करायचे. आज मी माहेरीत चाललेली होती आणि हा व्हिडिओ ऑलरेडी मी छोटे छोटे क्लिप्स बनवून ठेवल्या होत्या. प्रॉपर जसे मी पहिले 2-3 व्हिडिओज टाकायचे माहेरचे तसे नाही, पण छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्यात. व्लॉगच्या हेतूने बनवले नसल्यामुळे मी जे आहे असंच रँडमली मेमरीज म्हणून छोट्या छोट्या मी आणि माझ्या बहिणीने काही क्लिप्स बनवल्या माहेरी गेल्यानंतर, त्या या व्हिडिओमध्ये पुढे मी शेअर करते. आणि आत्ता मी आली होती भोरला, जिकडे हॉस्पिटल आहे. अदरवाईज मनवाची स्कूल असली की आम्ही पुण्यात असतो, सुट्टीमध्ये इकडे येते. तर खूप आता मनवाचं स्कूलचं जे शेड्यूल आहे वाढलेलं आहे, त्यामुळे येणं कमी होतं. आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ शेअर केले नाही, त्यामुळे तुम्हाला जे आहे आत्ताची जी रूटीन आहे माझी माहीत नाही आहे. हेच रिझन होतं की इकडे काही दिवस तिकडे काही दिवस हे करून थोडं व्लॉग करणं माझ्याच्याने पॉसिबल नव्हतं होत दोन्हीकडचं मॅनेज करून. आणि अजून एक जे आहे न्यूज आहे जे मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगेलच. आणि मागच्या वीकमध्ये एक व्हिडिओ टाकला होता, आत्ता या वीकला हा व्हिडिओ टाकते. तर प्रत्येक वीकमध्ये जमेल असं एखाद व्हिडिओ मी टाकेलच, ट्राय करेल तसं. खूप साऱ्या मला कमेंट आल्या खूप दिवसातनं, म्हणजे 3-4 महिन्यातून एखादा व्हिडिओ येतो. तर मी व्हिडिओ करण्याच्या पर्पजने मी सगळे जे आहे व्हिडिओज क्लिप्स किंवा मनवाचे सुद्धा बर्थडेचे व्लॉग्स जे आहेत छोटे छोटे क्लिप्स मी रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. पण एडिटिंगसाठी मला एवढा वेळ नाही मिळाला. सध्या पण आता मनवाच्या एक्झाम आहेत 15 दिवसामध्ये, ते पण चालू आहे. आणि हा व्हिडिओ ऑलरेडी मी जुना व्हिडिओ आहे, आत्ता सहजच म्हणजे तुमच्याशी शेअर करत आहे. ओल्ड व्हिडिओ आहे. आंब्यावरून तर कळेलच की मार्च महिन्यातला हा व्लॉग आहे. आणि जे आंबे पिकलेले होते ते मी आता ठेवते आहे फ्रीजमध्ये. आणि कच्चे भरपूर सारे आंबे आहेत, जसं की 30-40 झाडं आहेत शेताकडे, तर ती सगळी पिकत घालावी लागतात. आणि कच्चे पण जे आहे देऊन टाकतो आम्ही, विकत देऊन टाकतो. तर जे आंबे आहेत घरी कोणाला देण्यासाठी वगैरे असे थोडेफार पिकत घालतो. इकडे मी दाल खिचडी बनवते आहे. दुपारी आम्हाला निघायचं आहे माहेरी जायला, तर पटकन स्वयंपाक करून रस्त्यामध्ये मग भूक लागली तर थांबणं होतंच, कारण की 3-3.5 तासाचा जो आहे प्रवास आहे. आणि सकाळची पूजा वगैरे सगळं आवरलेलं. इकडचं वातावरणही खूप छान असतं. मनवाचं सगळं आवरून झालं आहे, बॅग भरून झाली आहे. कपडे चेंज करून आम्ही थोड्या वेळात थोडंसं आराम करून निघणारच आहोत. जायचं आता संध्याकाळी. आणि मॉर्निंगची क्लिप आहे, मी जे आहे सकाळी आवरायच्या अगोदरच बॅग वगैरे भरल्यानंतर हे सगळं जे आहे आंब्याचं सगळा जो पसारा होता तो आवरून ठेवला. काही खराब आंबे असतात ते बाजूला काढायला लागतात आणि बाकीचे पिकत घालायला लागतात व्यवस्थित, आणि सारखी पाहायला लागतात. तर एवढी बॅग मी भरली होती नेण्यासाठी. हे ना थोड्या आपण पुण्याला घेऊन जाऊ ना. हां, ते अर्धे पिकले, ते अर्धे पिकले, हे थोडं पिकले.
खिचडी मस्त तयार झाली. आणि जेव्हा काही मला बाहेर जायचं असेल किंवा कुठे, तर मी असं सिंपल बनवते, कारण की मग जास्त भांडी नाही पडत, जास्त त्रास नाही होत आणि पटकन घर आवरून स्वच्छ करून जाता येतं. आणि खिचडी ही पंकजना खूप आवडते, मनवा पण खूप आवडीने खाते. साधी जरी केली नुसती जिऱ्याची फोडणीची लसणाची तरीही ते खातात. आणि आता आम्ही निघालेलो आहे, आम्हाला जायला 3-3.5 तास लागतात. तुम्हाला मला सांगायचं होतं की मला आता 7 मंथ चालू आहे, म्हणजे मी आत्ता जेव्हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा 7 मंथ चालू आहे. हा ब्लॉग माझा 3 मंथचा चालू असतानाचा, म्हणजे मार्च महिन्यातला आहे, जेव्हा मी सुट्टीला आईकडे चाललेली. तर ते 3 महिने कुठे जात नाहीत. मग 3 महिने झाल्यानंतर जे आहे मी आईकडे जाऊन येणार होते. आणि मग नंतर काही मला पॉसिबल नसतं झालं, कारण की मनवाची स्कूल असते पहिली. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि थोडासा जास्त वेळ लागलेला. तर हे आमचा वाडा आहे, माहेरचं घर आहे. आणि हे मी आधी पण खूप वेळा शेअर केलं आहे, पूर्ण व्हिडिओ आहे याचा. तर आम्ही सगळेजण एकत्र राहतो, पुढे मागे असे 3-4 टप्पे आहेत. तर एकाच वाड्यात राहतो. पहिले तर एकच किचन होतं, आता तरी म्हणजे जसं वाढत गेले, बाकीच्यांची लग्न होत गेली, तर थोडं वेगळं होत गेलं. पण तरीही देखील आम्ही सगळे एकत्र असतो एका वाड्यामध्ये. आणि पोहोचल्यानंतर आईने जे आहे लगेच दृष्ट काढायला घेऊन आली होती बाहेरच. मग गायू अगोदरच आलेली होती माझ्या अगोदरच. ही आहे आमची अंशुडी. आणि नेक्स्ट मॉर्निंग होती, तर ब्रेकफास्टला होते पोहे आणि जे आहे थालीपीठ बनवलं होतं. कारण की थालीपीठ मला एवढं सकाळी सकाळी जेवण जात नाही, तर आईने लगेच पोहे पण बनवलेले. आणि आता काही आता स्पेशल ट्रीटमेंट असते माहेरी आले की तेवढेच आईच्या हातून लाडू करून घ्यायचे. गायीने चिवडा आणला होता, जो मला खूप आवडतो, म्हणून तिने बनवून आणला होता पोह्याचा चिवडा. आणि मस्त असं आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहोत. मी यावेळी खूपच छोट्या छोट्या ज्या आहे क्लिप बनवल्यात, त्याच तुमचे शेअर करते, कारण की सगळेजण व्हिडिओ दिसणार नाहीत. आजी वगैरे म्हणजे खूप सारे मी पहिले बनवायचे, पण आता खूप छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आहेत त्याच मी तुमच्याशी आत्ता सध्या तरी शेअर करते. आमच्या मनोड्याला झालं होतं बोर, कारण की खूप साऱ्या मुली असतात इकडे खेळायला. आणि 2 दिवस आता कोणीच नाही आहे, कारण की सगळे आपल्या मामाच्या गावाला गेलेले आहेत. आणि जेव्हा येतील तेव्हाच, तोपर्यंत म्हणून जे आहे करमणूक म्हणून मी म्हटलं की भातुकली मांड. आजीने सगळी छोटी छोटी भांडी गोळा करून दिली. माझ्या वेळची पण काही सामान आहे. आणि ही जी आहे स्टोर रूम आहे, स्टोर रूममध्ये तिने एका कॉर्नरला जे आहे तिचं किचन मांडलं आहे. काही जुन्या खोल्या आहेत, काही नवीन बांधलेल्या खोल्या आहेत. तर इथे सगळं ह्या जुन्या खोलीमध्ये सामान ठेवलेलं असतं. तिथे मनवाने आता तिचं जे आहे हे मांडलेलं आहे, किचन मांडलेलं आहे. आणि आमच्यासाठी बनवते लिंबू सरबत. भेळ भातुकलीला एक आणि एक आणावं लागतं. एकाने बटाटा आणायचा, एकाने पीठ आणायचं, एकाने लाडू करावं लागतं. येईल ना, येईल की मग उद्या कोण येणार? तुला घे काही घ्यायचं असते डाळी. संध्याकाळी आंबा पण कापणार.
बघते कुठे गेला पायऱ्या उतरतो मागचं. अरे यार माझं दुसरं ताट कुठं गेलं? तिकडच्या रूम मध्ये करायची का बाथरूम? हे रूम जरा सामानाच्या खोलीत गरम होता. कुठलं? जाऊ दे दुसरं घे. राहू दे तरी करता जरी येते ना. आणि तसं पण आहे माझं कढायची होती ठेवली. माझं साखरचं भांड आहे. तर तरी म्हणले की आत्तापर्यंत तुम्ही घ्या, तुमचा साखरेचा डब्बा भरला ना की परत आम्हाला द्या. हे बघा. लिंबू सरबत आलं, लिंबू सरबत. आजीला आजीला बोल. आई आई येते. कसे झाले? छान ह्याचं कर, ह्याचं कर, ह्याचं कर. छान कसे झाले? छान. खेळणी दे तुला. खेळणी मनवा आवडलं त्याला. चिकन सुक्का, चपाती आणि तर आता हा नेक्स्ट मॉर्निंगचा जे आहे व्हिडिओ आहे. आम्ही बागेमध्ये आलतो. थोडासा पाऊस आणि यावेळी पाऊस जास्त होता, सगळ्यांनाच माहिती आहे. पाऊस पडलेला आणि छान वातावरण झालं होतं. आजीने लावलेली बाग ही कायम त्यांनी टिकून ठेवली आहे. छान असे वेगवेगळ्या फुलांची झाडं. नेक्स्ट डे रात्रीच्या जेवणामध्ये पुरणपोळी होती. मला मध्येच अशी इच्छा झाली की मी पुरणपोळी बनवावी सगळ्यांसाठी. त्यामुळे आई म्हणली कशाला एवढं मोठं करत बसतीये, पुरणपोळी वगैरे आराम करायला आलं. तर मग माझी इच्छा झाली की मी करावी आणि सगळ्यांना खाऊ घालावी. पण नंतर सगळं मी केलं, आमटी भात वगैरे सगळं केलं, पण पोळी ही आईलाच लाटून द्यावी लागली. लाटताना थोड्या बिघडत होत्या, पुरण थोडंसं पातळ झालं होतं. त्यामुळे नंतर मग आईने व्यवस्थित ते करून लाटून दिल्या. मस्त पोळ्या नंतर तयार झाल्या. आणि असंच म्हणजे आल्यानंतर पण आपण पण कधीतरी नुसतंच हे करण्यापेक्षा आपण पण बनवून खायला घालावं अशी इच्छा झाली. एक दिवस मी बनवलं, एक दिवस म्हणून बनवलं, एक दिवस जे आहे गावीने बनवलं. तर आत्ता हे जे आहे कांदा लसूण मसाला आहे. आई घरी सगळे मसाले बनवते आणि हा कांदा लसूण मसाला खूप छान झालेला. तर हा पण मी घेऊन जाणार आहे. म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये टाकला की भाजी छान होते. म्हणजे जास्त लसूण खोबरं टाकायची पण गरज पडत नाही.
मध्ये. इकडे मनवा जे आहे जेवण करते, नॉनव्हेज खाते. आणि आता मी नॉनव्हेज खात नाही, नॉनव्हेज सोडून दिलं मी खायचं. तर माझ्यासाठी गावीने व्हेज बिर्याणी पण बनवली आणि बाकीच्यांसाठी नॉनव्हेज बिर्याणी. तर दोन्ही पण तिने बनवलं होतं. छान झाली होती व्हेज बिर्याणी पण. ही व्हेज आहे, ज्यात सगळ्या व्हेजिटेबल टाकून तिने छान असं बनवले आहे. नॉनव्हेजची बिर्याणी बनवतं तसं कांदा वगैरे सगळं टाकून. आणि इकडे जे आहे नॉनव्हेजची बिर्याणी होती. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आम्ही पिठल्यावर आलो, एवढं हेवी जेवण करून. आणि आता मनूची जे आहे नंबर लागलेला आहे. मनवा बनवतीये पिठलं आणि तिने सगळ्यांना खायला घातलं होतं, मोठ्या बाबांपर्यंत. तर सगळ्यांनी आवडीने खाल्लं का तर मनूने बनवलंय म्हणून. आणि सगळे इन्स्ट्रक्शन इकडून मावशी देते आणि म्हणून बरोबर सगळं मनूने केलं होतं. मोहरी गोल गोल मोहरी. जिरे पण टाकायचे? नाही, मोहरी गोल. किती? आधी जी मोहरी टाकन मग जिरे टाकायचे. ते चमचेने टाक ना. अंडावा खा घे अजून. कालो आता हे मिस का? कालो. तू थोडंसंच टाक. हां टाक तेवढं हाताला. मिरच्या टाकते 2. तेच बस बस बस, ते नाही टाकायचं. ते बाजूला चमच्याने गोळा कर. जिरं पटकन थोडं तेवढं तसंच टाकायचं आणि टाक, काय नाही होत. हां कढीपत्ता टाक. मने टाक. थांब आता, राहू दे, भाजून निघू देते. होत भरपूर होत आहे. तिखट टाक. तिखट नाही टाकायचं, तिखट नाही. मिरची लसूण टाकणार आहे ना आपण. मीठ टाक फक्त. एवढंसं नाही, मीठ टाक अर्धा चमचा. उचल, भरपूर टाक मीठ. हां टाक. हां हलवते चमचे. कोथिंबीर. आंबे सगळे पिकत घातले होते आणि अजून 10-12 दिवस तरी आता हे पिकणार नाहीत. पूर्ण पिकायला टाइम लागेल. 80 ते छोटंसं मंदिर आहे महादेवाचं, तिथे जे आहे पाया पडतोय.
आणि जे चपात्या होत्या ते मी माझ्या किचनमध्येच लाटून घेतलेला माझ्या आजीसोबत आणि मावशीसोबत. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. झालं, बोल ना अजून. काय बोलू? स्वतः चपात्या लाटल्या एवढंच सांगायचं होतं का? मी काय म्हणलं, आईनी मावशीने मला मदत केली असं मी. तू बघितलं का मुंगूस? हा. तर व्हॉइस ओव्हर केलाय मनवाने. आणि हा व्हिडिओ मी आता इकडेच संपवते. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.